नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपण महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी ही सिरीज चालू केलेली आहे आणि यामध्ये आपण रिजनिंगचं पहिलं चॅप्टर घेत आहोत. कोडिंग डिकोडिंग या चॅप्टरचे आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 बघितलेला आहे. पार्ट 1 मध्ये एकदम शॉर्ट ट्रिकनुसार ABCD कशी लक्षात ठेवायची, त्याचे नंबर कसे लक्षात ठेवायचे, त्याचे विरुद्ध अल्फाबेट्स कसे लक्षात ठेवायचे हे मी ऑलरेडी घेतलेलं आहे. आणि पार्ट 2 मध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधले काही प्रश्न बघितले होते. आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधले व्हिडिओ बघणार आहेत आणि कोडिंग डिकोडिंगचं आजचं हे शेवटचं लेक्चर असणार आहे. व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना, एक कमेंट मी आता बघितली, ती मी पूर्ण वाचली नव्हती, तर लक्षात घ्या की तुम्ही जर रेल्वे ग्रुप डीचा फॉर्म भरत असाल तर तुम्ही फक्त एकच फॉर्म भरू शकता, ते तुम्ही कोणत्याही झोनमध्ये भरा. ठीक आहे, म्हणजे तुम्ही फक्त एकच फॉर्म भरू शकता. आता समजा 18 झोन आहेत तर तुम्हाला वाटलं की 18च्या 18 झोनमध्ये एक एक फॉर्म टाकू, असं चालणार नाही आहे. तुम्हाला जे पण झोन निवडायचा आहे त्या झोनमध्ये तुम्ही फक्त एक फॉर्म भरा, दुसऱ्या कोणत्याही झोनमध्ये फॉर्म भरण्याचा नाही आहे. जर तुम्ही 2-2, 3-3 झोनमध्ये फॉर्म टाकले तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होईल आणि जवळपास त्यामध्ये आधार लिंक असते. तर म्हणून मला तरी असं वाटते की दुसरा फॉर्म तुमचा भरताच येणार नाही. ठीक आहे, नंबर जर तुम्ही दुसरा टाकला किंवा मोबाईल नंबर जर दुसरा टाकला तरी तुम्ही भरू शकता, पण ते चुकीच्या गोष्टी करायच्या नाही आहेत. म्हणजे फक्त एकच फॉर्म भरायचा आहे, तो कोणत्याही झोनमध्ये भरा. ही एक महत्त्वाची सूचना होती. ठीक आहे, तर बघा आजचा पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे. काय म्हटलेलं आहे की एका विशिष्ट सांकेतिक भाषेत प्रेसियसला KIVXRLFH असे लिहिले जाते आणि क्लिअरला XOVZI असे लिहिले जाते, तर त्याच भाषेत डरटाईंगला कसे लिहिले जाईल? तर हा प्रश्न आला होता 17 ऑगस्ट 2022ला शिफ्ट 3च्या बॅचमध्ये. हा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता. एकदम सोपी प्रश्न आहे, तुम्हीच उत्तर काढू शकता असं मला वाटते. बघा प्रेसियसला काय त्यांनी लिहिलं आहे, प्रेसियसला त्यांनी काय लिहिलं, KIVXRLF आणि H. ठीक आहे, इझी आहे. पीच्या विरुद्ध अक्षर KP, आरच्या विरुद्ध अक्षर I इंडियन रेल्वे, EV इव्हिनिंग कोणती गाडी, सीच्या विरुद्ध अक्षर X क्रक्स, परत आयच्या विरुद्ध अक्षर R इंडियन रेल्वे, ओच्या विरुद्ध अक्षर L लाओ, यूच्या विरुद्ध अक्षर F फ्यूल आणि एसच्या विरुद्ध अक्षर H अवर्स आहे ना. म्हणजे हे विरुद्ध अल्फाबेट्स आहेत. तर क्लिअरमध्ये सुद्धा तसंच आहे का बघा. क्लिअरमध्ये आता आपण डायरेक्ट काढू शकतो. सीच्या X, एलच्या काय येईल O, ईच्या काय येईल V, एच्या येईल Z आणि आरच्या येईल I. बघा XOVZI आहे, विरुद्ध अक्षर आहेत. तर आपल्याला त्यांनी काढायला सांगितलं होतं डरटाईंग, तर DIRTYING याचे विरुद्ध अल्फाबेट्स. डीच्या अपोजिट द्वारका W, आयच्या अपोजिट R, आरच्या अपोजिट I, टीच्या अपोजिट गोमती G, वायच्या अपोजिट बाईक B, आयच्या अपोजिट R, एनच्या अपोजिट M आणि जीच्या अपोजिट T. म्हणजे याचं उत्तर काय येईल, WRIGBRMT हे तुमचं उत्तर होतं. एकदम सोपी प्रश्न होता, फुकटचा मार्क होता. ठीक आहे, अशा तऱ्हेनं हा आपण पहिला प्रश्न बघितलेला आहे. आता आपण दुसरा प्रश्न असेच PYQ मधला बघणार आहोत. दुसरा प्रश्न आपल्यासमोर आहे. लॅमेंट या शब्दातील प्रत्येक अक्षराची इंग्रजी वर्णानुक्रमे मांडणी केल्यास किती अक्षरांचे स्थान कायम राहील, असा प्रश्न आहे. एकदम सोपा प्रश्न, याला कोडिंग डिकोडिंग नाही बी आलं तरी चालते. काय म्हटलेलं आहे की लॅमेंट या शब्दातील प्रत्येक अक्षरांची इंग्रजी वर्णानुक्रमानुसार मांडणी केल्यास किती अक्षराचे स्थान कायम राहील. म्हणजे लॅमेंट हा शब्द आपण लिहिला आहे ना, आणि इंग्रजी अल्फाबेट्सनुसार ABCDनुसार आता या शब्दामधलं पहिलं अल्फाबेट्स कुठलं येते रे, ए येते. ए नंतर कुठलं येईल रे, ई येईल आहे ना. ई नंतर कुठलं येईल, यल येईल आहे ना. एन नंतर कुठलं येईल, यम येईल. यम नंतर कुठलं येईल, यन येईल आहे ना. आणि एन नंतर कुठलं येईल, टी. बरोबर आहे. म्हणजे बघा यामध्ये एन जो आहे एनच्याच ठिकाणावर आहे
आणि टी जो आहे टीच्याही ठिकाणावर आहे. म्हणजे असे किती अल्फाबेट्स आहेत की 2 अल्फाबेट्स आहेत. त्यांचं काम काय आहे, त्यांचं स्थान जे आहे ते काय आहे, कायम आहे. बाकी बघा एलच्या ठिकाणी ए आला, एच्या ठिकाणी ई आला, एमच्या ठिकाणी एल आला, ईच्या ठिकाणी एम आला, पण एनच्या ठिकाणी एन आहे, टीच्या ठिकाणी टीच आला. जर आपण त्याची अल्फाबेटी केली म्हणजे ABCD नुसार जर मांडणी केली तर तिथं एनच्या ठिकाणी एनच आला आणि टीच्या खाली टी आला. म्हणून यामधले 2 जे अल्फाबेट्स आहे त्यांचं स्थान कायम राहील. म्हणजे याचं उत्तर किती येईल, 2. एकदम फुकटचा प्रश्न होता, फुकटचे मार्क होते. ठीक आहे. आणखी पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. बघा तिसरा प्रश्न आपल्यासमोर आहे. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत रूटीन हे YORTENI असे लिहिले जाते आणि प्लेयर्स हे ALPYSRE असे लिहिले जाते. त्या भाषेत बँकिंग कसे लिहिले जाईल, हा प्रश्न आला होता 18 ऑगस्ट 2022च्या शिफ्ट 2 मधल्या प्रश्नपत्रिकेमध्ये. एकदम सोपी प्रश्न आहे. बघा रूटीन त्यांनी लिहिलेलं आहे. रूटीनला काय लिहिलं त्यांनी, UORTENI. ठीक आहे. आणि प्लेयर्सला कसं लिहिलं, PLAYERS याला लिहिलं त्यांनी ALPYSRE. ठीक आहे. आता याच्यावरून लक्षात येते बघा, इथं आर आहे, इथं आर आला. ठीक आहे. इथं ओ आहे, इथं ओ आला आणि ओच्या ठिकाणी ओ. म्हणजे पहिले 3 अल्फाबेट्स पाहिलं तर आर तिसऱ्या ठिकाणी गेला, पहिला तिसऱ्या ठिकाणी गेला, तिसरा पहिल्या ठिकाणी आला आणि मधला जसा तसा. त्याच्यानंतर हा टी बघा, टीच्या खाली टी आहे बरोबर. इकडे जर पाहिलं तर आय इकडे गेला, ई इकडे आला, एन जशा तशा. किती अल्फाबेट्स आहेत, 1 2 3 4 5 6 7. 7 अल्फाबेट्समध्ये काय केलं त्यांनी, 3-3चे ग्रुप बनवले आणि मधला जो आहे तो जसाचा तसा ठेवला आहे ना. मधला जो आहे तो जसा तसा ठेवला. 3-3च्या ग्रुपमध्ये पहिला तिसऱ्याच्या ठिकाणी, तिसरा पहिल्याच्या ठिकाणी, मधला जसा तसा. इथं पहिला तिसऱ्याच ठिकाणी, शेवटचा पहिल्याच ठिकाणी आणि मधला जसा तसा. सेम असं बघा, पी इकडे, ए इकडे, एल जसा तसा, वाय जसा तसा, ई इकडे, एस इकडे, आर जसाच्या तसा. सेम तसंच त्यांनी म्हटलेलं आहे बँकिंग. तर बँकिंग कसं येईल, बँकिंग अल्फाबेट्स बघा किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 आहेत बरोबर आहे. म्हणजे मधला जो आहे के जसा तसा राहील, हा के जसा तसा, हा बी इकडे आला, हा एन इकडे आला, एन जसाच्या तसा, हा जी पुढे आला, एन जसा तसा, आय पुढे गेला. म्हणजे आपलं उत्तर येईल NABKGNI हे आपलं उत्तर येईल. म्हणजे बँकिंगला आपण काय लिहू शकू सांकेतिक भाषेमध्ये, NABKGNI. ठीक आहे. अशा तऱ्हेनुसार असे सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जातात. काही याच्यामध्ये आपल्याला ते लावण्याची गरज नसते. मी सगळ्या टाईपचे एक्झाम्पल जे पेपरमध्ये आलेले आहेत ते आपण बऱ्यापैकी बघितलेले आहेत. अजून आपण काही एक्झाम्पल बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला कोडिंग डिकोडिंगमधला कुठलाही प्रश्न आला तर तुम्हाला अडचण येणार नाही. आता बघा, मी जवळपास 20 ते 22 एक्झाम्पल मी घेतलेले आहेत कोडिंग डिकोडिंगचे. आणि PYQ मधले बरेच जवळपास 100 ते 120 पेपर झाले होते 2022मध्ये. कारण एका दिवशी 3 पेपर असतात, 3 शिफ्ट असतात. तर असं 2 महिने एक्झाम चालल्या होत्या. तर तुम्ही लक्षात घ्या की त्यामधले तुम्ही एखादं मराठीमध्ये प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरमधलं बुक्स घ्यायचं आहे आणि कोडिंग डिकोडिंग हा चॅप्टर झाल्यानंतर त्या बुक्समधले जे बाकीचे एक्झाम्पल प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरमधले राहिलेले आहेत ते तुम्ही सॉल्व करायचे आहेत. कारण एवढी जास्त प्रॅक्टिस आपण घेऊ शकत नाही. पण मी पेपरला आलेले बऱ्यापैकी प्रश्न तुमचे इथं, बऱ्यापैकी म्हणजे सर्व टाईपचे प्रश्नच तुमचे इथं क्लिअर करून दिलेले आहेत. पण प्रॅक्टिससाठी तुम्ही काय करायचं आहे, प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरमधले जे तुमचे अजून जेवढे जास्त प्रॅक्टिस करता येईल तेवढे प्रश्न तुम्ही जास्त सॉल्व करायचे आहेत. नसेल प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर नसतील तर तुमच्या जो कुठल्याही पब्लिकेशनचं बुद्धिमत्तेचं पुस्तक असेल त्यामध्ये कोडिंग डिकोडिंगचे कुठलेही तऱ्हेचे उदाहरणं असतील तर ते तुम्ही सॉल्व करायचे आहेत, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल. आणखी एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत. बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे. एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये फिलिंग्स हे VVUOTMR असे लिहिले जाते आणि हेविली हे ZVSEBOR असे लिहिले जाते.
त्या भाषेत फॉर्च्यून कसे लिहिले जाईल हा प्रश्न आला होता 23 ऑगस्ट 2022च्या शिफ्ट 3 मध्ये. तर लक्षात घ्या कसा सॉल्व करायचा. इझी आहे. FEELING याला त्यांनी लिहिलं VVUOTMR. ठीक आहे. आता बघा F 6 नंबरला आहे, V आहे 22 नंबरला, बरोबर आहे. म्हणजे 6 आणि 22. परत E आहे 5 नंबरला, V आहे 22 नंबरला, परत E आहे 5 नंबरला, U आहे 21 नंबरला. म्हणजे याच्यामध्ये जर पाहिलं तर डिफरन्स खूप मोठा आहे. म्हणजे या डिफरन्सनुसार तर हा प्रश्न नाही आहे. तर मग विरुद्ध अल्फाबेट्स म्हटले तर Fच्या विरुद्ध अक्षर असते फ्यूल U. U कुठं आहे? इकडे आहे. Eच्या विरुद्ध अक्षर असते V, इकडे आहे. किंवा Eच्या विरुद्ध अक्षर V इकडे आहे. Lच्या विरुद्ध अक्षर O बरोबर आहे. Iच्या विरुद्ध अक्षर R आहे. Gच्या विरुद्ध अक्षर T आहे आणि Nच्या विरुद्ध अक्षर M आहे. मग आता हे अल्फाबेट्स बघा किती आहेत. 1 2 3 4 5 6 7. आधीचं उदाहरण जसं सोडवलं त्याच्यामध्ये 7 आहेत म्हणजे 3 3चा ग्रुप पाडला. इथं बघा Lच्या विरुद्ध अक्षर काय आलं? O, ला O बरोबर आहे. Fच्या विरुद्ध अक्षर आहे U, इकडे गेला. Eच्या विरुद्ध अक्षर आहे V, इकडे आला. आणि Eच्या विरुद्ध अक्षर V इकडे आलं, बरोबर आहे. म्हणजे पहिल्याच्या तिसरं, तिसऱ्याचं पहिलं आणि पहिल्याचं दुसऱ्याचं दुसरं. पण काय विरुद्ध अक्षर. Iच्या विरुद्ध अक्षर काय? R. Gच्या विरुद्ध अक्षर काय? T. आणि Nच्या विरुद्ध अक्षर काय? M. सेम तसंच हेवीली HEAVILI बघा 1 2 3 4 5 6 7. म्हणजे हा व्हीच्या ठिकाणी व्हीचे अपोजिट अक्षर कुठलं होतं? इव्हिनिंग E, बरोबर आहे. एच्या अपोजिट काय येईल? झेड. ईच्या अपोजिट व्ही. एचच्या अपोजिट काय येईल? एस. वायच्या अपोजिट काय येईल? बी. एलच्या अपोजिट काय येईल? ओ. आणि आयच्या अपोजिट येईल आर, बरोबर आहे. ZVSEBOR आलं. ZVSEBOR. तर आपल्याला फॉर्च्यून त्यांनी काढायला सांगितलं तर फॉर्च्यून कसं निघेल? FORTUNE. बघा किती अल्फाबेट्स आहेत. 1 2 3 4 5 6 7. मधलं T आहे. टीच्या अपोजिटला G लिहून टाकला. आरच्या अपोजिटला येईल आय. ओच्या अपोजिटला येईल L. आणि Fच्या अपोजिटला येईल U. ईच्या अपोजिटला येईल V पहिले. Nच्या अपोजिटला येईल M. आणि Uच्या अपोजिटला येईल F. म्हणजे याचं उत्तर येईल ILUGVMF. ILUGVMF. इलू इलू. ठीक आहे. इलू आलं नंतर GVMF. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत बस हे ACTVRT असे लिहिले जाते. कॅट हे BDZBSU असे लिहिले जाते. त्या सांकेतिक भाषेत पूट हे कसे लिहिले जाईल हा प्रश्न आला होता 20 सप्टेंबर 2022च्या शिफ्ट 3च्या प्रश्नपत्रिकेमध्ये. आता बघा इथं 3 अल्फाबेट्स आहेत पण इथं 3 पाहिजे होते तर इथं 6 झाले म्हणजे डबल झाले. इथं बघा परत 3 अल्फाबेट्स आहेत म्हणजे इथं 3 पाहिजे होते तर इथं 6 झाले. मग आहे काय भानगड? तर बघा BUS आहे. ठीक आहे. आता बीच्या बाबतीत ए जर म्हटला तर एक घर मागे आलं आहे ना. एक घर मागे आलं. बी पासून एक घर मागे आलं म्हणजे ए नंतर बी येते. बी नंतर पुढे काय येते? सी. म्हणजे परत एक घर सोडून आपण पुढे गेलो. आता यूचे एक घर मागे आलो तर काय येते? टी येते. टी नंतर यू. यू नंतर काय येईल? व्ही. या दोघांचं रिलेशन असं झालं TV, बरोबर आहे. एसच्या आधी काय आला? आर. आर नंतर काय आलं? एस. नंतर काय येईल? टी. म्हणजे हे ACTVRT. समजलं. बीच्या आधीचं अल्फाबेट ए, नंतर बी सुटला, नंतर बीच्या नंतरचं अल्फाबेट सी. यूच्या आधीचं अल्फाबेट्स टी आणि यूच्या नंतरचं अल्फाबेट्स व्ही. ठीक आहे. एसच्या आधीचं अल्फाबेट आर आणि एसच्या नंतरचं अल्फाबेट्स टी. सेम तसंच आहे कॅटमध्ये. कॅट सीच्या आधीचं अल्फाबेट्स बी आणि सीच्या नंतरचं अल्फाबेट डी झालं. एच्या आधी काय येतो? झेड आणि एच्या नंतर काय येते? बी. टीच्या आधी काय येतो? एस आणि टीच्या नंतर काय येते? यू. म्हणजे BDZBSU असं आलं. तर आपल्याला पूट काढायचं आहे. पूट, बरोबर आहे. पीच्या आधी काय येतो? ओ, बरोबर आहे. पी नंतर काय येईल? क्यू आहे ना. यूच्या आधी काय येते? टी.
आणि यूच्या नंतर काय येते व्ही, बरोबर आहे. टीच्या आधी काय येते रे एस आणि टीच्या नंतर काय येतो यू. म्हणजे याचं उत्तर काय येईल ओ क्यू टी व्ही एस यू, बरोबर आहे. पीच्या आधीचं अक्षर ओ, पीच्या नंतरचं अक्षर क्यू, यूच्या आधीचं अक्षर टी आणि यूच्या नंतरचं अक्षर व्ही, टीच्या आधीचं अक्षर एस आणि टीच्या नंतरचं अक्षर व्ही. म्हणजे हे उत्तर आलं ओ क्यू टी व्ही एस यू. एकदम सोपी होतं पण कन्फ्यूज होतं. कन्फ्यूज म्हणजे समजत नाही आपल्याला लवकर, त्यामुळे एक्झाम्पल जास्त सॉल्व करणं गरजेचे आहेत. कोडिंग डिकोडिंगमध्ये मी जवळपास आतापर्यंत 20 ते 22 प्रश्नपत्रिका बघितल्या. तर 2022च्या प्रश्नपत्रिकेमध्ये मला असं आढळून आलं की कोडिंग डिकोडिंगचा एक प्रश्न तर हमखास आहे आणि काही प्रश्नपत्रिकेमध्ये 2 प्रश्न आहेत आणि आणखी एक प्रश्न आहे तो वेगळ्या टाईपचा आहे. कोडिंग डिकोडिंगमधला नाही म्हणता येईल त्याला, अल्फाबेटिकल सिरीजनुसार तो प्रश्न आहे. तो प्रश्न एकदम सोपी आहे, फक्त थोडासा दिमागाचा वापर करून सॉल्व करायचा आहे. तो आपण जेव्हा अल्फाबेटिकल सिरीज बघू त्यामध्ये तो बघणार आहोत. आता फक्त आपण कोडिंग डिकोडिंगचे एक्झाम्पल बघत आहोत. ठीक आहे, आपण आणखी एक एक्झाम्पल सॉल्व करूया. बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत DTHKM हे EVKOR असे लिहिले जाते. व्हाईट हे XJLXJ असे लिहिले जाते. त्या सांकेतिक भाषेमध्ये ग्रीन हे कसे लिहिले जाईल? हा प्रश्न आला होता 22 सप्टेंबर 2022च्या शिफ्ट 2च्या CBTमध्ये म्हणजेच प्रश्नपत्रिकेमध्ये. तर बघा DTHKM याला त्यांनी लिहिलं EVKOR असं लिहिलं. ठीक आहे. आता बघा D आहे 4 नंबरला, T आहे 20 नंबरला, H आहे 8 नंबरला, K आहे 11 नंबरला, M आहे 13 नंबरला, E आहे 5 नंबरला, V आहे 22 नंबरला, K आहे 11 नंबरला, O आहे 15 नंबरला आणि R आहे 18 नंबरला. आता बघा इथं आला 4, इथं आला 5, म्हणजे कितीने वाढला रे? 1ने, डायरेक्ट समजते. इथं आहेत 20, इथं आहेत 22, म्हणजे कितीने वाढला? 2ने वाढला. इथं आहेत 8, इथं आहेत 11, म्हणजे याच्यामधला फरक 3चा आहे, म्हणजे हा 3ने वाढला. इथं 11 आहेत, इथं 15 झाले, म्हणजे इथं किती? 4ने वाढला. इथं 13 आहेत, इथं 18 झाले, म्हणजे इथं किती वाढला? 5ने. म्हणजे हे जे घर आहेत, हा पहिला एक घर पुढे सरकला, दुसरा 2 घर, तिसरा 3 घर, चौथा 4 घर, पाचवा 5 घर. अशा तऱ्हेने आपल्याला EVKOR असं भेटलं. तर पुढे व्हाईट पण तसाच आहे. व्हाईट WHITE, W 23 नंबरला, H 8 नंबरला, I 9 नंबरला, T 20 नंबरला, E 5 नंबरला. 23मध्ये 1 मिळवला 24 झाला म्हणजेच X आला. 8मध्ये 2 मिळवले 10 झाले, 10 झाले म्हणजे J झाला. 9मध्ये 3 मिळवले 12 झाले म्हणजेच लंच टाईम झाला L. Tमध्ये 4 मिळवले म्हणजे 24 झाले X. Eमध्ये 5 मिळवले म्हणजे 10 J झाला. ठीक आहे, XJLXJ झाला. तर आपल्याला काढायचं होतं ग्रीन. काढा ग्रीन, GREEN. नंबर लिहून घ्या. G 7 नंबरला, R 18 नंबरला, E 5 नंबरला, E 5 नंबरला, N 14 नंबरला. 7मध्ये 1 मिळवला 8 झालं, मग 8 नंबरचं अक्षर आहे H. ठीक आहे. 18मध्ये 2 मिळवले 20 झाले, 20 नंबरचं अक्षर आहे T20. 5मध्ये 3 मिळवावं लागतील, तर 5 आणि 3 8 झाले, परत झाला H. 5मध्ये इथं 4 मिळवावं लागतील, म्हणजे 5 आणि 4 9 झाले, म्हणजेच I आलं 9 नंबरचं अक्षर. आणि 14मध्ये 5 मिळवावं लागतील, म्हणजेच 19 झाले, म्हणजे 19 नंबरचं अक्षर आहे S. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? HTHIS हे आपलं उत्तर येईल. हे परीक्षेमध्ये आपल्याला आलं होतं. एकदम सोपी प्रश्न हा होता. ठीक आहे. आता मी नंबर अल्फाबेट्स का बरं परत लिहितो? माझ्या तर लक्षात आहेत. तर लक्षात घ्या, सध्या तुम्ही प्रॅक्टिस करत आहात. तुम्ही जेवढे प्रॅक्टिस करताना नंबर्स किंवा त्याचे विरुद्ध अक्षर लिहित चालसाल किंवा डायरेक्ट तुम्ही तोंडात ते म्हणत राहाल, तोंडी त्या गोष्टी करत असाल, तर फटाफट तुमचं कॅल्क्युलेशन होऊन जाईल आणि तुम्हाला समजेल काय चालू आहे. तर ठीक आहे, त्यासाठी मी लिहित राहतो. तुम्हीसुद्धा अशीच प्रॅक्टिस करा, म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला हे 8, 20, 18 असं लिहिण्याची गरज पडणार नाही. आणि लिहिलं तरी काही वेळ लागत नाही, फटकन होऊन जाते. तुमचं 20 ते 25 सेकंदामध्ये उत्तर हे निघून जाईल. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
जेणेकरून मी जेव्हा पण नवीन कोणता व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत। बघा, पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत बल्क हे CWOO असे लिहिले जाते, पिंक हे QKQO असे लिहिले जाते, त्या सांकेतिक भाषेत ब्ल्यू हे कसे लिहिले जाईल? हा प्रश्न विचारला होता 22 सप्टेंबर 2022च्या शिफ्ट 2च्या प्रश्नपत्रिकेमध्ये। तर बघा कसं सॉल्व करता येईल। तर आहे बल्क BULK, ठीक आहे, CWOO, ठीक आहे, बी किती नंबरचं अक्षर आहे? 2, UI 21, LI 12 आणि KI 11, C 3, W 23, OI 15 आणि OI परत 15। आता बघा 2चा 3 झाला म्हणजे किती मिळवले रे? 1 मिळवला। 21चे 23 झाले म्हणजे 2 मिळवले, सिरीज भेटली। 12चे 15 झाले म्हणजे 3 मिळवले आणि 11चे 15 झाले म्हणजे 4 मिळवले। मग हे काय आहे? सिक्वेन्सनुसार पहिलं अल्फाबेट्स 1ने वाढलं, दुसरं अल्फाबेट 2ने, तिसरं 3ने, चौथं 4ने, तर CWOO असं आलं। सेम तसंच पिंक होणार, पिंक P16, I 9, N 14, K 11, 16मध्ये 1 मिळवला 17 झाला म्हणजेच Q आला, 9मध्ये 2 मिळवले 11 झाले म्हणजेच किंग 11 K आला, 14मध्ये 3 मिळवले 17 झाले म्हणजेच Q आला आणि 11मध्ये 4 मिळवले 15 झाले म्हणजेच O आला, QKQO आलं। सेम तसंच आहे ब्ल्यू कसं करताल? तर ब्ल्यू बरोबर तुम्हाला येईल आता B 2 नंबरला, L 12 नंबरला, U 21 नंबरला, E 5 नंबरला, 2मध्ये 1 मिळवला 3 झाला म्हणजे C आला, 12मध्ये 2 मिळवले 14 झाले म्हणजेच N आला, 21मध्ये 3 मिळवले 24 झाले, 24 नंबरचं अक्षर आहे आपलं X आणि E मध्ये 4 मिळवले म्हणजे 5 आणि 4 9 झाले, 9 नंबरचं अक्षर आहे आपलं I, म्हणजे उत्तर येईल CNXI, CNXI हे आपलं उत्तर येईल। आणि हा प्रश्न आला होता 22 सप्टेंबर 2022च्या शिफ्ट 2च्या प्रश्नपत्रिकेमध्ये। बघा, एवढ्या सोप्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेले आहेत। तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल, मी जे सांगत आहे ते जर समजत असेल तर खरंच व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला। ठीक आहे, आणखी एक प्रश्न आपण बघणार आहोत। बघा, पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत स्कोप हे JZNMX असे लिहिले जाते आणि GAMET गमूट हे VBPHI असे लिहिले जाते, तर त्या भाषेत रेंज हे कसे लिहिले जाईल? हा प्रश्न आला होता 18 सप्टेंबर 2022च्या शिफ्ट 3च्या प्रश्नपत्रिकेमध्ये। बघा कसा सॉल्व करायचा। बघा, स्कोपला त्यांनी काय लिहिलं? SCOPE, स्कोपला त्यांनी लिहिलं JZNMX। येस बघा 19 नंबरचं अक्षर, CI 3 नंबरचं अक्षर, OI 15 नंबरचं, PI 16 नंबरचं, EI 5 नंबरचं अक्षर, JI 10 नंबरचं, ZI 26, NI 14, MI 13 आणि XI 24। आता 19चे 10 झाले, 3चे 26 झाले, 15चे 14 झाले, तर रिलेशन तर काही लागून नाही राहिलं। इथं 9, इथं परत डायरेक्ट 23चा फरक, रिलेशन तर काही लागत नाही आहे। मग एसचा एक्सशी जर संबंध पाहिला तर 19मध्ये किती मिळवले? 5 मिळवले तर 24 झाले, पण सीचा एमशी जर संबंध पाहिला तर डायरेक्ट 10चा येतो, हे नाही येत। ठीक आहे, मग असं पण नाही आहे, मग कसं सॉल्व करणार? तर एसच्या विरुद्ध अक्षर बघा बरं, एसच्या विरुद्ध अक्षर काय आहे रे? एच आहे ना, एच, आणि एचमध्ये 2 मिळवले तर 10 होतात, म्हणजेच जे नंबरचं अक्षर येते। आलं? ठीक आहे। सी बघा, सीच्या विरुद्ध अक्षर काय आहे रे? एक्स, बरोबर आहे। एक्समध्ये 2 मिळवले म्हणजे एक्स 24 नंबरचं, 24मध्ये 2 मिळवले 26 झाले, 26 नंबरचं अक्षर काय झालं? झेड। समजलं? ओ बघा, ओच्या विरुद्ध अक्षर काय आहे? यल आहे ना, यलमध्ये 2 मिळवले म्हणजे यल 12 नंबरचं अक्षर आहे, 12मध्ये 2 मिळवले तर किती होतील? 14, म्हणजे 14 नंबरचं अक्षर काय आलं? यन। पीच्या विरुद्ध अक्षर काय आहे? KP म्हणजेच के, केमध्ये 2 मिळवले, के किती नंबरचं अक्षर आहे? 11, 11मध्ये 2 मिळवले 13, 13 म्हणजेच मै 13 हिरो यम अक्षर, बरोबर आहे। त्याच्यानंतर आता काय राहिलं? ई राहिला, ईच्या विरुद्ध अक्षर काय आहे? व्ही, व्हीमध्ये 2 मिळवले, व्ही किती नंबरचं अक्षर आहे? विक्ट्री 22, 22 आणि 2 24 म्हणजे काय आलं? एक्स। असं झालं JZNMX। म्हणजे काय केलं? एचच्या विरुद्ध अक्षर घेतलं एच आणि एचमध्ये 2 मिळवले म्हणजेच ते 10 नंबरचं अक्षर झालं जे।
सीच्या विरुद्ध अक्षर घेतलं एक्स आणि ते 2 घरं पुढे गेलं म्हणजे झेड झालं. ओच्या विरुद्ध अक्षर यल, ते 2 घरं पुढे गेलं म्हणजेच एन आलं. पीच्या विरुद्ध अक्षर के, के 2 घरं पुढे गेलं म्हणजेच एम आलं. आणि ईच्या विरुद्ध अक्षर व्ही, व्ही 2 घरं पुढे गेलं म्हणजेच एक्स आलं. ठीक आहे. अशा तऱ्हेनुसार ही अल्फाबेटिकल सिरीज होती. अल्फाबेटिकलचा कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न होता. सेम गमूत आहे, तर गमूतला कसं करता येईल, GAMUT. जीच्या विरुद्ध अक्षर आहे टी, टीमध्ये 2 मिळवले तर 22 म्हणजेच किती, 20 आणि 2 22 म्हणजे व्ही आला. एच्या विरुद्ध अक्षर आहे झेड, झेडमध्ये 2 मिळवले म्हणजे बघा ए आणि बी येईल झेडच्या पुढे, ए आणि बी परत चालू करू आपण रुटीन सर्क्युलर. यम, यममध्ये यमच्या विरुद्ध अक्षर काय आहे एन, एनमध्ये 2 मिळवले म्हणजे 14 आणि 2 16, 16 नंबरचं अक्षर झालं पी. यूच्या विरुद्ध अक्षर काय आहे एफ, एफ किती नंबरचं अक्षर आहे 6, 6 मध्ये 2 मिळवले 8, 8 नंबरचं अक्षर काय आलं एच. टीच्या विरुद्ध अक्षर काय आहे जी, आणि जी 7 नंबरला आहे, 7 मध्ये 2 मिळवले 9 म्हणजे काय झाला आय. VBPH आहे आलं, गमूतला VBPH आहे असं आलं. सेम आता आपल्याला काढायचं आहे रेंज. रेंज कसं काढणार इथं बघू. रेंज बरोबर पुढे बघा आरच्या विरुद्ध अक्षर काय रे आय, एच्या विरुद्ध अक्षर काय झेड, एनच्या विरुद्ध अक्षर काय एम, जीच्या विरुद्ध अक्षर आहे टी आणि ईच्या विरुद्ध अक्षर आहे व्ही. आता आय 9 नंबरचं अक्षर आहे, त्यामध्ये 2 मिळवले 11 झाले म्हणजेच के आला. झेड 26 नंबरचं अक्षर आहे, त्यामध्ये 2 मिळवले म्हणजे ए आणि बी झाला. ठीक आहे. एम 13 नंबरचं अक्षर आहे, 13 मध्ये 2 मिळवले म्हणजेच 15 झाले म्हणजेच 15 नंबरचं अक्षर आहे आपलं ओ. टी 20 नंबरचं अक्षर आहे, त्यामध्ये 2 मिळवले म्हणजेच 22 झाले, 22 नंबरचं अक्षर आहे व्ही. व्ही 22 नंबरचं अक्षर आहे, त्यामध्ये 2 मिळवले 24 झाले म्हणजे झाला एक्स. म्हणजे उत्तर येऊ राहिलं KBOVX हे आपलं उत्तर आहे. अशा तऱ्हेनं या प्रश्नाचं उत्तर आपण बघितलेलं आहे. आणखी एक प्रश्न आपण बघणार आहोत. बघा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत हॉटेलला DQPGH म्हणून कूटबद्ध केले जाते आणि बँक्सला XCJMO असे कूटबद्ध केले जाते. त्या भाषेत लॉजिकला कसे कूटबद्ध केले जाईल हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. एकदम सोपी प्रश्न आहे बघा. हॉटेल HOTEL याला काय केलं DQPGH. H 8 नंबरचं अक्षर, O 15 नंबरचं, T 20 नंबरचं, E 5 नंबरचं, L 12 नंबरचं, D 4 नंबरचं, Q 17 नंबरचं, P 16 नंबरचं, G 7 नंबरचं आणि 12 आणि H 8 नंबरचं. आता बघा 8चे 4 झाले म्हणजे काय झालं रे -4. 15चे 17 झाले म्हणजेच +2. पुढे बघू 20चे 16 झाले परत -4 झाले. 5चे 7 झाले म्हणजेच +2 झाले. म्हणजे सिक्वेन्स लक्षात आला. एकदा -4 होऊ राहिले, एकदा +2, एकदा -4 +2, इथं परत -4 होतील म्हणजेच -4. ठीक आहे. म्हणजे Hचा D कसा झाला 4 घरं मागे आला. ओचा Q कसा झाला 2 घरं पुढे गेला. Tचा 16 कसे झाले म्हणजेच Tचा P कसा झाला 4 घरं मागे आला. Eचा G झाला 2 घरं पुढे गेला आणि Lचा S झाला 4 घरं मागे आला. सेम तसंच बँक्स होईल आपलं. बँक्स त्यांनी म्हटलेलं आहे. बँक्स B 2 नंबर, A 1 नंबर, N 14 नंबर, K किती नंबर 11 नंबर, S 19 नंबर. 2 - 4 म्हणजे आपण A Z Y आणि X आहे ना. परत 1 मध्ये इथं 2 मिळावं लागतील म्हणजे हा C येईल. N मध्ये परत -4 म्हणजे 10 नंबरचं अक्षर J येईल. K परत 2 13 नंबरचं अक्षर M आणि याच्यामध्ये परत -4 19 मधून 4 गेले 15 राहिले म्हणजे O आला. म्हणजे XCJMO असं आलं. आपल्याला लॉजिक काढायचं आहे. LOGIC. L 12 नंबरचं, O 15 नंबरचं अक्षर, G 7 नंबरचं अक्षर, I 9 नंबरचं अक्षर आणि C 3 नंबरचं अक्षर. म्हणजे 12 मधून 4 काढले किती राहिले रे 8. 8 नंबरचं अक्षर आहे H. ठीक आहे. आता 15 मध्ये 2 मिळावं लागतील म्हणजे 15 2 17, 17 म्हणजेच Q आहे ना. H मध्ये G आता 7 नंबरचं अक्षर आहे. आता -4 होतील म्हणजे 7 मधून 4 गेले 3 राहिले. 3 नंबरचं अक्षर आहे आपलं C. 9 मध्ये 2 मिळावं लागतील म्हणजेच 11 होतील. 11 नंबरचं अक्षर आहे K, किंग 11 पंजाब. 3 मध्ये आता -4 करावं लागतील
आहे ना, 3मधून जर -4 केले तर B A Z आणि Y आहे ना, म्हणजे हे उत्तर येईल आपलं HQCKY. ठीक आहे, HQCKY समजून आलं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर आलं HQCKY. ठीक आहे, हा प्रश्न होता 9 नंबरचा. बघा, काल आपण एक प्रश्न होमवर्कसाठी दिला होता. तो प्रश्न मला एका मुलांनी कमेंट केले की सर त्याचं उत्तर आलेलं नाही आहे. तो प्रश्न आपण बघणार आहोत आणि त्या प्रश्नामध्ये थोडीशी एक लिहिताना गडबड झाली होती. तो प्रश्न आपण आधी बघूया आणि एक प्रश्न मी तुम्हाला होमवर्कसाठी देतो आणि नंतर हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया आणि कोडिंग टिकोडिंग हे चॅप्टर आपलं इथंच कंप्लीट होणार आहे. ठीक आहे, बघा 7व्या नंबरचा प्रश्न काल तुम्हाला दिला होता की टेलकमला LSZHVN. ठीक आहे, या एचच्या ठिकाणी काही दुसरं अल्फाबेट्स होतं, तुम्ही बघून घ्या, इथं मिस्टेक झालेली होती. आणि ग्रेन्सला RLFWMA असं लिहिले जाते. तर लोअर हा शब्द कसा लिहिला जाईल, तर लक्षात घ्या, टॅल्कम TALCUM बरोबर आहे आणि त्याच्या खाली काय LSZHVN. ठीक आहे, T 20 नंबरचं अक्षर आहे, A 1 नंबरचं अक्षर आहे, LI 12 नंबरचं अक्षर, CI 3 नंबरचं अक्षर, UI 21 नंबरचं, MI 13 नंबरचं, NI 14 नंबर, VI 22, HI 8, ZI 26, SI 19 आणि LI 12 नंबरचं. ठीक आहे, हा L इकडे आला तर T इकडे यायला पाहिजे, तसं नाही आहे. T बघा 20 नंबरचं अक्षर आहे, LI 12 नंबर, म्हणजे 20मधून जर 8 काढले तर 12 राहू राहिले. 1मध्ये 18 मिळवले तर 19 झाले. मग 12मध्ये इथं किती मिळवले, 14 मिळवले तर 26 होऊ राहिले. म्हणजे सिक्वेन्स काय आपल्याला भेटून नाही राहिला. तर याचा याच्याशी संबंध लागते का आपण बघू. T 20 नंबरचं अक्षर आहे, NI 14 नंबरचं, म्हणजे या दोघांमधला फरक जर काढला तर कितीचा येते, -6चा येते. बरोबर आहे. आता AI 1 नंबरचं अक्षर आणि त्याच्यामधून जर आपण -5 केले तर 22 भेटतात. कारण Aच्या आधी काय येईल, आता Z येईल, झेडच्या नंतर काय येईल दुसऱ्या नंबरचं अक्षर Y, वायच्या नंतर काय येईल X, Xच्या नंतर काय येईल रे W आणि Wच्या नंतर 5 नंबरचं अक्षर काय येईल 22. म्हणजे A हे 5 घरं पुढे सरकलं तेव्हा 22 झालं. L आता किती घरं पुढे सरकेल, इथं 6 घरं पुढे सरकलं, सॉरी मागे गेलं, इथं 5 घरं मागे गेलं, तर L हे किती घरं मागे जाईल 4. म्हणजे 12तून 4 गेले किती राहिले 8. म्हणजे ह्या H आपल्याला भेटला आहे ना. आता C 3 घरं आहे, म्हणजे हे 3 घरं मागे सरकेल, म्हणजेच काय B A Z बरोबर आहे, हे -3 घरं आलं. U 21 नंबर आहे, म्हणजे हे 2 घरं मागे येईल, म्हणजे 21मधून 2 गेले 19 नंबरचं अक्षर आलं बरोबर S. आणि M 1 अक्षर मागे येईल, म्हणजेच -1 येईल, म्हणजेच हा झाला L. म्हणजे आपल्याला याला व्यवस्थित लिहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की टॅल्कम TALCUM, टॅल्कममध्ये हा N आपण सुरुवातीला घेतला, हा V घेतला, हा H घेतला, हा Z घेतला, हा S आणि L घेतला. तर या दोघांमध्ये 6चा फरक आहे, या दोघांमध्ये 5चा फरक आहे, याच्यामध्ये 4चा, याच्यामध्ये 3चा, याच्यामध्ये 2चा आणि याच्यामध्ये 1चा. कारण हे -6 घरं मागे जाऊ राहिलं, 5 घरं, 4 घरं, 3 घरं, 2 घरं आणि 1 घर मागे जाऊ राहिलं. सेम तसंच ग्रेन्स राहील. Gचा हा A 6 घरं मागे जाईल, Rच्या M 5 घरं, Aच्या W 4 घरं, सॉरी 3 घरं, कितीच 5 घरं, इथं 5 घरं झाले, इथं 4 घरं. आयचे किती होईल 3 घरं, Nच्या 2 घरं आणि Sच्या 1 घर. सेम आपल्याला लोअर काढायचं आहे, तर लोअर बरोबर LOWER. ठीक आहे, लोअर काढायचं आहे. आता काय करणार, Lचे आपल्याला काय घर आहे, L किती नंबरचं अक्षर आहे 12 नंबरचं अक्षर आणि 12 नंबरचं अक्षर आहे. ठीक आहे, पण आपल्याला उलटं लिहायचं आहे ना. टॅल्कम हा Tचा इकडे आला होता, तसा हा Lचा इकडे जाईल, म्हणून आपण इकडून सुरुवात करू. पहिले अल्फाबेट्स लिहून घेऊ. L 12 नंबरचं अक्षर आहे, OI 15 नंबरचं, WI 23 नंबरचं, EI किती नंबरचं 5 आणि R किती नंबरचं आहे 18. तर बघा 1 2 3 4 5, 5च अल्फाबेट्स आहेत. इथे किती होते 1 2 3 4 5 6, म्हणून आपण 6 घरं. आता L आहे ना, R आहे, R मधून आपल्याला किती मायनस करावं लागतील 5. 18तून 5 गेले किती राहिले रे 13. 13 नंबरचं अक्षर काय आलं M. E 4थ्या नंबरचं अक्षर आहे बरोबर आहे, म्हणजे 5तून 4 गेले 1 राहिला, म्हणजे आला A बरोबर आहे.
आता हे तिसऱ्या नंबरचं अक्षर आहे, म्हणजे 23मधून 3 गेले 20 राहिले, 20 नंबरचं अक्षर आहे टी. 15 2 नंबरचं अक्षर आहे ओ, 15मधून 2 गेले किती राहतील रे 13. 13 नंबरचं अक्षर किती आलं यम. आणि 12मधून 1 गेला किती राहील 11, म्हणजेच 11 नंबरचं अक्षर काय आलं के. म्हणजे आपलं उत्तर येईल MATMK हे आपलं उत्तर येईल त्या कालच्या प्रश्नाचं. एक प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी देतो, त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर बघा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी आहे. अनादर या शब्दांतील प्रत्येक अक्षराची मुळाक्षर क्रमाने रचना केली तर किती अक्षरांचे स्थान बदलणार नाही. एकदम पांचट प्रश्न आपण त्याला म्हणू. एकदम सोपा प्रश्न 25 ऑगस्ट 2022ला शिफ्ट 3मध्ये विचारला होता. हा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. अशाच टाईपचा एक प्रश्न आपण या अगोदर बघितलेला आहे. एक सूचना तुम्हाला आहे की बघा या अगोदर मी एक विज्ञानाचं कोणकोणते टॉपिक आहेत आणि विज्ञानामध्ये पैकीच्या पैकी गुण कसे मिळवावे हा एक व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये मी माझ्याच्याने एक चूक झाली होती की आपल्याला माहीत आहे की विज्ञानामध्ये आपल्याला एकूण गुण 25 आहेत, पण मी चुकीने 20 गुण टाकले गेले होते. ते तिथं तुम्ही करेक्ट करून घ्या आणि तुम्ही सिलेबस पाहिला असेल तर सिलेबसचा सुद्धा मी व्हिडिओ त्यामध्ये बनवलेला आहे. त्यामध्ये आपण 25 गुणच लिहिलेला आहे. तो व्हिडिओमध्ये मी सांगताना 20 गुण सांगितलेले आहेत. विज्ञान 25 गुणांसाठी आहे, गणित जे आहे गणित हे 25 गुणांसाठी आहे, बुद्धिमत्ता जी आहे ही 30 गुणांसाठी आहे, 30 गुणांसाठी आहे ना. आणि आपलं सामान्य ज्ञान व करंट अफेअर चालू घडामोडी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी करंट अफेअर्स त्याला म्हणू आपण, हे 20 गुणांसाठी आहे. असा 100 गुणांचा पेपर आहे. त्यामध्ये मी चुकीने 20 गुण टाकले होते. लक्षात घ्या विज्ञान हे 25 गुणाला आपल्याला आहे. ठीक आहे. आणि लक्षात घ्या आपण जे आहे व्हाईट बोर्डवरती व्हिडिओ बनवत आहे. तर व्हाईट बोर्डमध्ये व्हिडिओ बनायला खूप मेहनत लागते, तुम्हाला माहीत असेल. तुम्ही जर यूट्यूब चॅनल चालवत असाल तर तुम्हाला माहीत आहे एडिटिंग करणे, प्रत्येक प्रश्न लिहिणे, त्याला सिक्वेन्सनुसार हे करणे. तर बघा मी एकटाच आहे, आपली काही टीम वगैरे नाही आहे. त्यामुळे काही गोष्टी थोड्याशा अडचणी येऊ शकतात, कधी कधी प्रिंटिंग मिस्टेक किंवा लिहायला हे होऊ शकते. पण मी जे शिकवेल त्यामध्ये काही गडबड होणार नाही एवढं मला माहीत आहे. ठीक आहे. प्रश्न वगैरे एखाद्या वेळेस चुकू शकतो, पण त्याचं उत्तर किंवा जे पण मी सोल्युशन सांगतो त्यामध्ये कधीच चुकणार नाही आहे. आजचा हा आपला कोडिंग डिकोडिंगचा शेवटचा प्रश्न होता. आणि कोडिंग डिकोडिंग हे चॅप्टर आपलं आजच्या रिझनिंगमधलं आजच्या दिवशी संपलेलं आहे. उद्या आपण विज्ञानाचं पहिलं लेक्चर घेणार आहोत. तर सर्वांनी ते विज्ञानाचं पहिलं लेक्चर बघायचे आहेत. ठीक आहे. आपण पहिले विज्ञानाचं थेरॉटिकल पार्ट क्लिअर करू आणि त्या चॅप्टरचा थेरॉटिकल पार्ट क्लिअर झाल्यानंतर आपण त्याचे MCQs घेणार आहोत. ठीक आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हे जर आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.